MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. आज शक्तीपीठ मार्ग झाला की टाकावीच्या पुलावर 25 फूट पाणी आलं. नक्की ज्या 25 फूट पाणी आलं की तुमच्या दूध संघापाशी MIDC किंवा सुद्धा पाणी आलं सोडून आज देऊन घ्यावं. मग ज्या वेळेला तुमचं इथं पाणी येईल त्यावेळेला तुम्ही जमिनीचे पैसे मिळवून काय करणार आहे? काय या सगळ्यांची माझ्याकडे बसणार आहे का करणार आहे सगळ्यांची? बघा तुम्ही शेवटी ना आपल्या दोन भागातल्या हरकती अजिबात झालेल्या नाही. हाताच्या पोटावर म्हणून एवढ्या झाल्या 5% म्हणा. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हरकती तर द्या. काय लगेच तुम्ही हरकती दिल्या तुम्ही नाही दिल्या पण शक्तीपीठ माझं काय होणार आहे किंवा रद्द होणार आहे असं आहे का? त्यामुळे जे काय प्रोसिजर आपण करूया आणि शक्तीपीठाच्या ज्या हरकती आहेत त्या निदान देऊया. आम्ही उद्या आणि परवा प्रत्येक आमचे आपले कर्मचारी पाठवले 7 नद्या की वारणा आणि कृष्णा मगाशी चित्र दाखवले या माणसानं. अरे 80च्या दशकामध्ये ह्या माणसाने आमच्या सगळ्या जमिनी घाण टाकल्या. मोठे मोठे 5-6 टप्पे म्हणजे एका टप्प्यातलं इरिगेशन नाही आमचं. ते 1 टप्पा 2 टप्पा 2000 HP पर्यंत आमची पॉवर आहे मोटारींची. आमचं बिल 75-80 लाख रुपये येते. तरी आम्ही भरतोय आणि ही सगळी हिरवीगार छान नटलेली जी आपली धरती तयार केल्या ती उद्ध्वस्त होणार तरी आमचा मेंदू नाही जाग्यावर. आमचं 4 फूट फुटले. मी कोल्हापूरला फ्लॅट देतो काय फास लावायचं काय फ्लॅटमध्ये जाऊन तिथं हजारो फ्लॅट मोकळे पडले. इथं आता आप्पासाहेब पाटील नाही लय गुडगा दुखून गेला सगळी काय तात्या तात्यांची जमीन बाभळी उगवल्या होत्या. मी साक्षीदार आहे तात्यांच्या जमिनीला. पण तात्यांनी स्वाभिमान पिकला नाही लाचार झाले नाही. तिथं गेले बावळी काढल्या आणि आज त्या जमिनीमध्ये गेलं तर एक आपली अशी समाधानाची लहर उमटत्या अशी जमीन तयार केली. आता बरोबर आहे का? हे जी जमीन मगापासून चाललंय उन्हातलं छाडपड अगदी कचराड्यापुढे सुद्धा जाऊन जमीन आहे. म्हणजे एकदा माणसानं ठरवलं माझ्या पुढच्या पिढीला ही ठेव पावते ही ठेव पावते जर मोडली सगळं सत्यानाश होणार आहे. परवा विषय निघाला की मुलगा आहे का नोकरी शासकीय आहे का पण जमीन किती आणि अजून सुद्धा आपण जमीन किती हा मुलीचा बाप विचार तो आपणच असतोय. आणि ही जर आपण आपल्या डोळ्याने जर मात्र केलं ना तर तुम्हाला सांगायला कुणी येणार नाही काय आमचा नाही फायदा नाही. तुम्ही तुमच्या डोळ्याने मरण अनुभव करायचा. हे मरण नको आपला वेगळ्या पद्धतीचा आहे आणि म्हणून हरकती तर येणारच आहे की पूर्णात आपण म्हटलं की एकदा जागी झाली की माणूस पूर्णात सुद्धा सुट्टी देत नाही. आम्हाला माहिती आहे नुसतं या क्षेत्रात आपण बसलो होतो आणि पूर्णाचा आमचा स्वाभिमान दुखावला गेला. नुसतंच इस्लाम सगळी करायला लागली. आपण सांगून दिलं की आम्ही सगळे जिवंत आहोत जिवंतपणाची माणसं आहोत. आणि म्हणूनच आजच्या बैठकीत आपण काय घ्यायचं कॉम्रेडने जसं सांगितलं तसं की या सगळ्या याच्यात आपण जाऊया या लढाईत सामील होऊया. नुसतं बाधित नाही दीपकचं 1 गुंठा नाही एक जमीन नाही कुठलं ऊस नाही द्राक्ष नाही काही नाही तरी ते बिचारं धड पडतं. एवढं सगळं केलंय याचा अर्थ असा की ह्या सगळ्या दिशेमध्ये आपल्याला या लढ्यामध्ये आपण सगळे जर एकत्र जर आलो कोण येऊ दे ब्रह्मदेव येऊ दे वरना आपण त्याला यशस्वी होऊ देत नाही. आमचा हा विरोधी लढा नाही अजिबात विरोधी लढा. मी तर कॉम्रेड आज सांगितले गावागाव कुरळमध्ये गेलो म्हटलं गाढव आहे काय बघा म्हणजे गाढव कशाला म्हटलं तो आमचा स्वाभिमान आहे राबतो गाढव ते सुद्धा शान आहे. पण गाढवाच्या काळात मी कसा नालायक आहे मी सरकार आहे आय एम द पोलीस गव्हर्नमेंट म्हणून आम्ही संशोधन करणार आहे गाढवाचं कॉम्रेड आम्हाला अडवायचं आय एम एक गुन्हा काय 100 गुन्हे टाका चांगल्यासाठी आम्हाला जायचं आहे करून जायचं आहे. तू म्हणले असं कसं हे संशोधन आम्हाला करावं लागेल आणि नुसतं थांबून चालणार नाही. आपल्याला आपली विवेक ती जागृत केली पाहिजे. 5-5 फुटी काट्या काढूया महेश तिरंग्याचा रंग देऊया. तिरंगा काय कुणा एकट्याच्या बापाचा नाही भारतीयांचा आहे. ही आमची जात भारतीय वर्ण भारतीय सगळं भारतीय आणि त्या तिरंग्याच्या काठ्या घेऊन त्याला आमचा तिरंगा फडकूया. आणि आठवड्यातनं एकदा शाजी बापू कामेरीपासून सुरुवात नाही सगळ्या गावात नाना आपल्या खांद्यावर घेऊया आणि भारत मातेचं संचलन नव्हे शेतकऱ्याचं संचलन करायला लागलो तर आणि परत आपण या संकटातून बाहेर पडू. आपली मुंडकी आणि सत्य एकत्र आणूया. काय
त्यामुळं मी इथं थांबवतो. लय काही बोललो असतो तर मला तुम्ही क्षमा करशील. विचार करा, खडणवीसांनी तुमच्या भागातनं जाणाऱ्या रस्त्यांची नुकसान भरपाई कशी द्यावी, जमीन ताब्यात कशी घ्यावी, याच्यासाठी 2014 सालीचा कायदा लागू केलेला नाही. जे जमिनीच्या किमतीची स्वप्न बघतात त्यांनी फडणवीसांचे डावपेच समजून घेतलेले नाही. त्यांना शेतकऱ्यांना पैसे मिळावे, तो खुश व्हावा आणि त्यांनी चांगले निर्णय घ्यावे ते अपेक्षित नाही आहे. मला फडणवीसांच्या राजकारणावर, RSSच्या राजकारणावर आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर आज बोलायचं नाही. माझा त्या रस्त्याला काय होतं त्याची कारणे स्पष्ट आहे. कारण तो निर्णय त्याने शेतकऱ्यांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेला नाही. याची कारणं 10 सांगू शकतो, पण मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या मनामध्ये असं वाटतंय की जमीन गेल्या तर जाऊ द्या, त्यात पैसे मिळतील, त्यांच्यासाठी मी पहिला तुमचा जो त्यांनी फसका केलेला आहे तो त्याने 2014चा कायदा लागू केलेला नाही. तुम्हाला 1955चा कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्यानुसार हायवे ऍक्ट जो आहे, त्या हायवे ऍक्टचे पैसे तुम्ही कसे देणार, याच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी ह्या अत्यंत दखलाजू आहेत. आणि त्या दखलाजू तरतुदींच्या विरोधामध्ये जी माणसं कोर्टामध्ये गेली त्या माणसांचं एक तर मगाशी तुम्ही बातम्या बघितल्या, आणि दुसरं आता तुम्हाला मी ज्यांच्या जमिनी कर्जाच्या गेले तर जाऊ दे असं वाटतंय त्यांच्यासाठी सांगतो. ते डॉक्टर BP पाटील आहेत आणि हे शिरगावचे, आणि शिरगावला पूल झाला तुम्हाला माहिती आहे, वाळवा शिरगाव. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या पुलाच्या रस्त्यासाठी वापरल्या गेल्या त्यांना अशाच छापा मारला, तुम्हाला असं देतो मी तसं देतो, आणि साक्ष काढा, तुम्ही त्यांना भेटाने विचारा. त्या शेतकऱ्यांना नंतर सांगितले की तुमची जमीन पुरात जात होती, त्यामुळे त्या जमिनीची किंमत रेडी रेकनर प्रमाणे देता येणार नाही. तर रेडी रेकनरच्या 20% कमी दराने त्याची किंमत आम्ही तुम्हाला देणार. कधी रस्ता पूर्ण झाला तोपर्यंत सुद्धा हवेत बोलत राहतो. मी दुसरं तुम्हाला सांगतो की बरेचसे कुठं होती, तर ह्या संपूर्ण रस्त्यात नागपूर पासून ते गोव्यापर्यंत जी जमिनीची किंमत दिली जाईल ती कायदेशीरच दिली जाणार आहे. म्हणजे ही आप्पाची जमीन आहे, ही अण्णाची जमीन आहे, ही दादाची जमीन आहे आणि मग त्याला दर वाढवून देणार आहे असं होणार नाही. याचे प्रयत्न काही ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या वेळात झालेले आहेत, आणि ती जी माणसं कोर्टात गेली की आमची विशेष किंमत देतो असं म्हणाले होते, दिली नाही, त्यांची फेटाळलेल्या अपिलांचे दावे आता माझ्याकडे आले. ज्यांना कोणाला पाहिजे असेल पूर्णातल्या त्यांना मी ते हायकोर्टाचे निकाल जे आहे ते निकालाची ओरिजिनल प्रत ही मी तुम्हाला देऊ शकतो. ह्या बातम्या आहेत, पण मी तुम्हाला ती ओरिजिनल प्रत देऊ शकतो. कामेरीच्या मीटिंगमध्येच एका कार्यकर्त्याने मला त्या कॉप्या आणून दिलेले. त्यामुळे गैरसमजात राहू नका की काहीतरी दर मिळेल आणि काहीतरी मुलं विकासासाठी जातात. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की कर्जाच्या जमिनी असतील तर ती रेडी रेकनरच्या 20% दराने तुम्हाला मिळेल. अजितदादा असताना त्यांनी जे दर काढला होता विमानतळासाठी, कालव्यासाठी आणि महत्वाच्या बाजार तळांसाठी, तो दर होता रेडी रेकनरच्या 3 पट आणि नंतर म्हणाले 4 पट. पण मी तुम्हाला सांगतो बाजार भावाच्या जवळ सुद्धा 4 पट दर दिलेला दर बाजार भावाच्या जवळ सुद्धा येत नाही. आणि पण हे कधी, तर हे जे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं बघितलं, 14 वर्ष कोर्टात केस लढल्यानंतर आता ते दर 2 लाखाच्या आसपास गेलेले आहे. 14 वर्ष लक्षात घ्या शेतकऱ्यानं काय कष्ट केले ते त्यासाठी. आणि शिरगावच्या पुलाच्या त्या शेतकऱ्याला असं वाटलं की मी कोर्टात जाऊन पैसे घालवण्यापेक्षा आता ते देते ते घेऊया आणि गप बसूया. जर का तुम्ही फक्त शेतातल्या पैशांचा विचार करणार असला तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो.
माझ्यासोबत नागनाथांच्या अगोदर कॉम्रेड शरद पाटील धुळे जिल्ह्यातील जे वारले त्यांच्यासोबत मी उकाई धरणाच्या पुनर्वसनाचं काम बघितलेलं आहे. उकाई धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना असं वाटत होतं की आम्हाला खूप पैसे मिळणार. गुजरातमध्ये सगळं पाणी गुजरात, जमीन कुठली महाराष्ट्रात. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुठल्या होत्या त्यांच्या मुली आणि बायका रस्त्यावर व्यवसाय करत होत्या. ही वाईट अवस्था आमच्याकडे येणार नाही याची गॅरंटी आहे मला, कारण आपण त्याच्यापेक्षा खूप पुढे गेलेलो आहोत, परिस्थिती बदललेली आहे. पण शेतकऱ्यांना जमीन केली आणि जर त्या शेतकऱ्यांना पैसा मिळाला तर तो पैसा एका कार्यक्रमाच्या पुढे राहत नाही. घर बांधलं जातं, गाड्या घेतल्या जातात आणि पैशावर पैसा करणं ही बहुजन समाजाची संस्कृती नाही. काही व्यापारी पैशावर पैसा करू शकतात, पण आपली मुलं, आपली माणसं ही मातीसोबत झुंजून म्हणजे आम्ही संघर्ष करू. सर हसायला लागले, त्यांना माहिती आहे संघर्ष करून आम्ही देशात होता तो वाढवून घेतला. म्हणजे जो 1 कोटीचा होता तो आम्ही जवळजवळ 4.5 कोटीवर घ्यायला लावला. त्यानंतर तुम्ही तुमचं वाटोळ करून घ्या असं होईल. शेवटची माझी विनंती अशी आहे, ही आत्ताची वेळ आहे, हरकती नोंदण्याची वेळ आहे. हे रस्ता होणार नाही होणार, भविष्यामध्ये काय होणार याच्यासोबत जोडलेलं नाही. पण जर का तुम्हाला नुकसान भरपाई जरी वाढवून मिळवायची असली आणि त्यासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून त्याच्या विरोधातलं तुमचं मत लँड एक्विजिशन ऑफिसरकडे नोंदवायला पाहिजे. आणि तुम्ही जर ते नोंदवलं नाही, कारण तुमचा गट नंबर त्याने आता जाहीर केलेला आहे. मी एक वकील म्हणून सांगतो, मी वकिली पेशा करत नाही, पण मी तो सगळं शिकलेली सगळ्या कमिशनरपर्यंतच्या केसेस मी लढवलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर पहिल्यांदा तुमची हरकतच दिली नाही तर तुम्हाला नंतर बोलायला जागाच राहत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला सांगितलं आम्ही तुमची जमीन घेणार आहे त्यावेळी तुम्ही काय प्रतिक्रिया दिली? तुम्ही राजीखुशी आम्हाला जमीन दिलेली आहे. तुम्ही जर हरकत घेतली नाही तर त्याचा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये असा होतो की तुम्ही राजीखुशी आम्हाला जमीन दिलेली असल्यामुळं आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तक्रार करण्याचा कायदेशीर हक्क राहत नाही. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर माझं असं म्हणणं की प्रत्येक शेतकऱ्यानं आत्ताच तक्रार नोंदणं आणि पुढच्या तक्रारीसाठीची जागा तयार करून ठेवणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा एवढा आग्रह यापुरता करतो आणि थांबतो. शहरात जास्तीत जास्त मुलांनी लोकांनी यात सहभाग घेतला पाहिजे. ही सर्व आता ज्या वक्त्यांनी सांगितलं, वसुजवाडीपासून कावेरी, ऐतवड या सर्व गावांनी ज्या पद्धतीने उठाव झाला त्या पद्धतीने आपल्या शिवपूर शहरात झाला नाही. मी आपणास या आजच्या या कार्यक्रमानिमित्त सांगतो की उद्या येणाऱ्या 2 तारखेच्या आमच्या शिवपूर नगर परिषदेच्या जनरल मीटिंगमध्ये हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही 100% सगळ्यांना त्या सभागृहात बोलण्याची संधी देणार. कुणाचं काय मत आहे काय नाही सगळ्यांना बोलायला लावणार आणि हा ठराव सर्वांनी मोठी करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. आपण ज्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यात आता या वक्त्यांनी सांगितलं, मग आपले रणजित पाटील असतील, शहाजी बाबू असतील, अनिल पाटील सर असतील व डीजी काका, आपले कॉम्रेड, हे सर्व मंडळी यांचा काही या बऱ्याच लोकांचा नुकसान न होणारे माणसं फक्त या आपल्यासाठी एवढं प्रामाणिकपणे काम करते आणि हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे. मागणी नसताना हा मार्ग शासनाने आपल्यावर बसविलेला आहे. गोव्याला जायला अंतर इथनं 2-2.5 तास किंवा इस्लामला 2-3 तास लागत. मला एक 2-4 भेटली तर म्हणजे कशाला गेलो तुम्ही कदम का? कारण म्हणजे 10, 15, 20, 30 फुटाची भिंती आहे. आपल्याला इकडून तिकडे जाता येणार नाही. पश्चिमेला 2 किलोमीटर रस्ता शेती बाद होणार आहे, पूर्वेला बाद होणार आहे. तर तो मला म्हटलं 2-2.5 तासात गोव्याला जायचं, 2 तासात परत यायचं. मग काय तुझं काय म्हणणार?
तसंच इथं करण्यापेक्षा तिकडे पण आहे हे जमिनीतून गोव्याला पैसे खर्च हा आणि शिडी लावायची म्हणतात शिडीतून वर जायचं शिडी ठेवायची पुढे झेंडा लावायचा आणि एकाला त्या प्रकारचं तिथे उतरायचं खाली येतं म्हणजे हे आत्ताचे नवीन म्हणून 60-70 एकर जमीन आपली त्या शहरात जाणार आहे पण 60-70 एकर वाल्यालाच पाहिजे आहे का त्या 70 एकरामध्ये इकडं 200-100 किलोमीटर आणि पूर्वेला 1 किलोमीटर या जेवढ्या बाधित जमिनी होणार आहेत त्या पुढं मागं काही उगवणार नाही पहिल्यांदा आपल्या कर्नाचे जमिनी आणि आत्ताच सांगितलं 1955 रेडी रेल्वे आणि 2014 सालच्या रेडी रेल्वेमध्ये किती फरक आहे त्यामुळं मृदुजळाच्या मागं न लागता हाय ती कसं का असं ना उन्हात टप्पो असलं तर करून खाईल ही आपल्या पूर्वजांची भावना आहे त्यामुळे ही जमीन आपली वाचली पाहिजे म्हणून आपल्या शिरोपूर शहरातील सर्व पूर्णातील लोकांनी मी या मंदिरचा नगराध्यक्ष अचानक कळकळीने विनंती करतो की उद्यापासून आपण सुहास पाटील तुमच्या कारकिर्दी दाखल करण्याचं काम आपण 100% उद्यापासून चालू करूया आणि आपण ह्या कामेरी बरोबर वसुजवाडी बरोबर पुणेखेड बरोबर या लोकांच्या बरोबरीने जर आपण जाण्याचं काम करूया की म्हणून या उद्यापासूनच या कारकिर्दी आपण दाखवू